नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 19 डिसेंबर 2024 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसं कधी मिळत नाहीत। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनता दरबाराचं आयोजन केलं। जिल्ह्यातील अनेक विषयांवर आमदार रवी राणा यांनी चर्चा केली। तहसीलदार, भूमी अभिलेख, आरोग्य अधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी येथे उपस्थित होते, त्यांच्याशी चर्चा केली, न्याय मिळवून दिला। अमरावती जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत आमदार रवी राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार भरवला। चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांनी प्रथमच जनता दरबार भरवला। यावेळी पुष्पगुच्छ देऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमदार रवी राणा यांचं स्वागत केलं, अभिनंदन केलं। युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी घोषणा दिल्या। शेतकरी, शेतमजूर, अंध, अपंग यांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबारमध्ये आमदार रवी राणा यांनी चर्चा केली। पेढी प्रकल्पाच्या कामांचा आढावा त्यांनी घेतला। निम्न पेढी प्रकल्पामध्ये पुनर्वसनामध्ये गावांना जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, याकरता वलगाव मार्गावरील 65 एकर जमीन देण्याचं आश्वासन दिलं। या संदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली। अनेक वर्षांपासून निम्न पेढी प्रकल्पाचा रखडलेला प्रश्न निकाली लावला। पुढच्या महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत, असं राणा म्हणाले। शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर सुद्धा आमदार रवी राणा यांनी चर्चा केली। सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना ताकीद दिली। तहसीलदार, भूमी अभिलेख, आरोग्य अधिकाऱ्यांसह अनेक विभागाचे अधिकारी येथे उपस्थित होते। चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर शेतकरी, शेतमजूर, महिला, अपंग, अंध, मतिमंद सर्वसामान्य जनतेसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयात जनता दरबार ठेवला। अनेक जिल्ह्यामधले जे विषय होते ते जिल्हा अधिकारी कार्यालयात संबंधित जेवढे अधिकारी आहे, SDO आहे, तहसीलदार आहे, भूमी अभिलेख अधिकारी आहे, आरोग्य अधिकारी आहे, BDO आहे, वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून त्या सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला आणि पेढी प्रकल्पाच्या 7 ते 8 गावाचा पुनर्वसनाचा जो प्रश्न होता, त्याच्यामध्ये जे गावं पुनर्वसित झालेले आहे त्यांना जागा उपलब्ध करून दिली पाहिजे। याच्यासाठी 65 एकर जागा ही वलगाव रोडवर कृषी विभागाची जागा आपण पुनर्वसनासाठी दिली। आज निर्णय घेतला त्या संदर्भात। आज अनेक वर्षापासून रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न तो निकाली काढला। पेढी प्रकल्पाचे जे कामं प्रलंबित आहेत त्याचा पूर्ण आढावा घेतला। कारण देशाचे पंतप्रधान मोदीजी हे पुढच्या महिन्यामध्ये पेढी प्रकल्पाचा आढावा घेणार आहे। तो प्रकल्प लवकर पूर्ण झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वलीच्या माध्यमातून मिळाला पाहिजे। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कॅनॉलचे कामं पटकन झाले पाहिजे आणि त्या ठिकाणी जवळपास मोठ्या प्रमाणात जो फंड आलेला आहे तो लवकर खर्च होऊन प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे। या संदर्भात पांधन रस्ते असू द्या की प्रकल्पामध्ये ज्या लोकांना मूलभूत गरजा पाहिजे त्या मूलभूत गरजा संदर्भात सुद्धा मोठा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। मग शेतकऱ्यांसाठी पुनर्वसन, गावाच्या न्यायासाठी आणि पांधन रस्त्या संदर्भात पहिली बैठक चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर कलेक्टर ऑफिसला मी घेतली। त्याचं मला समाधान आहे
की सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा आमदार म्हणून, सर्वसामान्य न्यायासाठी लढणारा आमदार म्हणून मी नेहमी सातत्यानं जनतेमध्ये काम करतो आणि चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर पहिली बैठकसुद्धा त्याच शेवटच्या घटकांसाठी मी घेतली. हा मला समाधान आहे आणि शेवटपर्यंत शेवटच्या घटकासाठीच मी काम करत राहील. सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी काम करत राहील आणि प्रशासनाला जागृत ठेवून, या ठिकाणी जे प्रशासन आहे ते जागृत होऊन लोकांचे कामं केले पाहिजे या संदर्भात संपूर्ण प्रशासनासुद्धा ताकीद दिली. अधीक्षक अभियंता जे आज खऱ्या अर्थानं आपल्या ज्या पुनर्वसनच्या कामामध्ये लक्ष देत नाही त्या अधिकाऱ्याची सुद्धा मी ताबडतोब बदली करणार आहे. भूमी अभिलेख ऑफिसमध्ये खऱ्या अर्थानं मोठमोठ्या लोकांचे, बिल्डर लोकांचे कामं पहिले होतात, पण PR कार्डचे कामं होत नाही. गोरगरिबांचे PR कार्ड त्यांना मिळत नाही. त्या संदर्भात सुद्धा भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना सुद्धा ताकीद दिली की सगळ्या गोरगरिबांच्या गावातले असू द्या, शहरातले असू द्या, प्रत्येक ठिकाणचे PR कार्ड त्यांना मिळाले पाहिजे. एखाद्या मोठ्या व्यक्तीचं काम लेट झालं चालते, पण सर्वसामान्य जनतेचे कामं लवकर झाले पाहिजे या संदर्भात अधिकाऱ्यांना ताकीद दिली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचं आरोग्य अबाधित राहावं या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना महामंडळाच्या ठरावानुसार कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी व कर्मचारी ज्यांचं वय 40 वर्षे व त्यापेक्षा अधिक आहे त्यांना दर 2 आर्थिक वर्षातून एकदा सर्व वैद्यकीय तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना महामंडळाच्या ठरावानुसार कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत CBC, थायरॉइड, ब्लड शुगर, HbA1c, कोलेस्ट्रॉल, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, बोन डेन्सिटी, एक्स-रे, ECG, CRP टेस्ट, आय टेस्ट यासोबतच महिला कर्मचाऱ्यांकरता मॅमोग्राफी आदी तपासण्या करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. परिपत्रकानुसार याची नियमितपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात उपमहाव्यवस्थापक, कार्यशाळा व्यवस्थापक, विभाग नियंत्रक यांच्या वतीने आपापसात योग्य तो समन्वय साधून संबंधित योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना अमरावती विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी प्रतिक्रिया दिली. नमस्कार, मी निलेश बेलसरे, विभाग नियंत्रक ST महामंडळ अमरावती. ST महामंडळातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता असणाऱ्या आरोग्य तपासणी योजनेबद्दल माहिती देऊ इच्छितो की मागील वर्षी बोर्डाच्या ठरावाच्या अंतर्गत ST महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं, त्यांना कुठलेही आजार जडू नये किंवा असेल तर त्यावर निराकरण व्हावे याकरिता धर्मवीर आनंद दिघे या नावाची आरोग्यदायी योजना सुरू झालेली आहे. या योजनेच्या अंतर्गत ST महामंडळातील कर्मचाऱ्यांना ज्या सर्व बेसिक गोष्टी आहेत टेस्टच्या, ज्यामध्ये CBC, थायरॉइड, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल, किडनी फंक्शन, लिव्हर फंक्शन, त्याचप्रमाणे महिलांची मॅमोग्राफी, तर अशा प्रकारचे सर्व जे निदान आहेत ते करण्याकरिता 3000 रुपयाची तरतूद केलेली आहे. कर्मचारी स्वतः अगोदर खर्च करून महामंडळास ते बिल सादर करू शकतात किंवा विभागीय स्तरावर एखादी पॅथॉलॉजिकल संस्था यांचं सौजन्य घेऊन आणि त्यांना अटॅच करून आपण संपूर्ण कर्मचाऱ्यांची ज्यांचं वय वर्ष 40 किंवा 40च्या वर आहे अशा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आपण ही योजना आता राबवणार आहे. याचा लाभ सर्व माझ्या STचे कर्मचारी अधिकारी घेतील आणि जास्तीत जास्त लोकांचं आरोग्याबाबतचं निदान होऊन जागरूकता निर्माण होईल यासाठी आम्ही आता प्रयत्नशील आहोत. धन्यवाद. शेतकऱ्यांच्या कापसाची शासनाकडून खरेदी केली जाते. अंजनगाव तालुक्यातील JSQ जिनिंग व कोहिनूर जिनिंग मध्ये ही खरेदी होते. शेतकऱ्यांना मान सन्मान देऊन कापूस खरेदी केली जाते. कापूस खरेदीचा शुभारंभ करताना नवनिर्वाचित आमदार गजानन लवटे प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार लवटे यांचा व शेतकऱ्यांचाही येथे सत्कार करण्यात आला. अंजनगाव तसंच अकोट परिसरातील सुद्धा कापूस इथे विक्री करता येत आहे.
गव्हर्नमेंटच्या माध्यमातून कपाशीला 7,421 रुपये हमीभाव दिला जात आहे. अंजनगाव तालुक्यातील JSQ व कोहिनूर जिनिंग येथे शेतकऱ्यांच्या सातबारावर कापूस खरेदी केला जात आहे. शेतकऱ्यांचा मानसन्मान करून त्यांच्या गाड्या ट्रॉली रिकाम्या केल्या जात आहेत. JSQ जिनिंगचे संचालक शहजाद कुरेशी यांनी दर्यापूर मतदारसंघातील आमदार गजानन लवटे यांच्या उपस्थितीत कापूस खरेदीला सुरुवात केली. यावेळी आमदार गजानन लवटे यांचा सत्कार करण्यात आला. कापूस आणलेल्या शेतकऱ्यांशी संवाद व तसंच शेतकऱ्यांना काही त्रास होऊ नये, त्यांचा माल चांगल्या प्रकारे खाली व्हावा व शेतकऱ्यांना सहकार्य करावं असं आमदार गजानन लवटे यावेळी म्हणाले. शहजाद कुरेशी यांनी सुद्धा यावेळी संपूर्ण शेतकऱ्यांना आम्ही सहकार्य करतो, त्यांचा माल चांगल्या प्रकारे खाली करतो असं सांगून शेतकऱ्यांना चांगली वागणूक देण्याची हमी दिली. यावेळी अंजनगाव परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. अंजनगाव तसंच आकोट परिसरातील सुद्धा कापूस JSQ जिनिंग व कोहिनूर जिनिंग अंजनगाव येथे विक्रीला येत आहे. या विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांना कशा प्रकारे CCला परिस्थिती निर्माण न हो त्यासाठी तुम्ही तुमचा उपक्रम काय घेणार? जरी आमचे अमरावती मतदारसंघातून मी एकच आमदार जरी असलो तरी जे आमदार आहेत, जे माझे आमदार आहेत, त्यांचाही अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्यांच्याशी माझी रोज चर्चा होत राहते. मतदारसंघाचा अनुभव त्यांच्या जवळ भरपूर आहे आणि तो त्यांच्या मतदारसंघाचा त्यांचा अनुभव ते मला देतील आणि विधानसभेमध्ये कपाशीचा मुद्दा असो, तुम्ही जे बोललेला तो मुद्दा असो, ते मला बोलण्यासाठी बाध्य करतील आणि मला ते मुद्दे देतील ना, मी बोलेल ना तिथे जे बोलायचं आहे त्यावेळी विधानसभेमध्ये तुम्हाला दिसेलच. शेतकऱ्यांना जवळपास सगळ्या सातबाऱ्यांची सुद्धा परिस्थिती होती, पण JSQच्या माध्यमातून संचालकांनी सुद्धा सांगितलं की सगळ्यांना सेंटर मिळालं तर शेतकऱ्यांना सहकार्य होईल. हो बरोबर आहे. सेंटर सगळ्यांना मिळालं तर शेतकरी वर्ग जे आहे की नाही, जे आता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत समजा इथे सगळे भरलेले तुम्हाला दिसतं ट्रॅक्टर वगैरे आहेत, तर त्या लोकांचं त्यांना शहजाद आताच बोलले की बाबा आमचं सुरू झालं, बाकी लोकांनी जर सुरू झालं तर इथे रोजगार वाढेल आणि शेतकरी लोकांना एक व्यवस्थित म्हणजे भेटेल किंवा त्यांना त्रास. सर्व कापूस वगैरे सर्व बरोबर सलटून राहायला काही तकलीफ नाही, कोण्या गोष्टीची काहीच तकलीफ नाही. कास्तकार सर्व कोणी नाराज नाही, सर्व खुश आहेत. आणि एवढं असून सेठ लोकही चांगले आहेत, जिनिंग बी चांगलं आहे, साहेब लोकही चांगले आहेत, सर्व गोष्टी पद्धतशीर आहेत. बाकी काहीच नाही. कपाशीला काय भाव भेटत? कपाशीला भाव 7421 असे भेटून राहिले. 7400 कधीपर्यंत जमा होत आहे? 8 दिवसाच्या अंदर होऊन राहिले. 4थ्या 5व्या दिवशी, 6व्या दिवशी, 7व्या दिवशी असे होऊन राहिले. कोणी गोष्टीची तकलीफ नाही आहे जिनिंग मध्ये. आता आम्ही दररोज येतो, दररोज कापूस खाली करतो. कास्तकाराचा माल, व्यापारी माणसाचा माल सर्व एक सारखं करून ते काम करतात. म्हणजे एकजुटीने काम चालू आहे. साहेब लोक साहेब भाव घेऊन व्यवस्थित भरतात, सगळं चांगलं. तरी जवळपास कधीपर्यंत पैसे जमा होत आहे? 5व्या 6व्या दिवशी होत आहे ना. हो. अधिक संपूर्ण शेतकरी आहे त्यांना सुद्धा विचारण्यासारखं आहे. कसं काय जवळपास इथं या जिनिंग मध्ये चांगली सर्व्हिस आहे. एकदम मालक एकदम एक नंबर आहे. ऍडजस्टमेंट करतात आणि गेलेले चांगले आहेत. सर्व मेजॉरिटी चांगली इथली व्यवस्थित आहे. तरी जवळपास कधीपर्यंत पैसे जमा होतात? पैसे 5व्या 6व्या दिवशी, 8 दिवसाच्या आत. असे काही भाव कमी केल्या जातात? नाही असं काही नाही, असं काही नाही. व्यवस्थित चालू आहे सध्या. JSQ जिनिंग मध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचं सगळं माल आणल्यानंतर त्यांना सुद्धा आनंद पाहायला मिळतोय आणि इच्छे सुद्धा जे संचालक आहे शहजाद सेठ हे सुद्धा शेतकऱ्यांना सहकार्य करून त्यांचं मनापासून कपाशीचं सुद्धा काम केलं जात आहे. कॅमेरामन के साथ नासिर शाह. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत विद्यापीठाच्या इन्क्युबेशन विभागाच्या वतीने स्मार्ट हॅकेथॉन 2024 अमरावती विभागीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकूण 130 प्रकल्पांसाठी अमरावती विभागातून 500 स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत द्वितीय पुरस्कार प्राध्यापक गजानन भारसाखळे यांना ॲग्रीटेक व फूड या शीर्षकाखाली लाकडाऐवजी गायीच्या शेणाच्या गोवऱ्या एक पर्यावरण पूरक ऊर्जा स्रोत या संशोधनाकरता देण्यात आलाय. या स्पर्धेसाठी विभागाद्वारे गठीत स्पर्धा मूल्यांकन कमिटीने निवड केलेल्या 8 स्पर्धकांना उत्तेजनार्थ पुरस्कारांनी गौरवण्यात आलाय. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत विद्यापीठाच्या इन्क्युबेशन विभागाच्या वतीने स्मार्ट हॅकेथॉन 2024 अमरावती विभागीय स्पर्धा घेण्यात आली. विद्यापीठ इन्क्युबेशन विभागाद्वारे प्रस्तावित कंपनी निर्माण व स्टार्टअप फंडासाठी मूल्यांकन समितीद्वारे पहिल्या 3 स्पर्धकांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रथम पुरस्कार वेदांत भेंडकर यांना बोनलिंग संशोधनासाठी,
द्वितीय पुरस्कार प्राध्यापक गजानन भारसाकळे यांना ॲग्रीटेक व फूड या शीर्षकाखाली लाकडाऐवजी गायीच्या शेणाच्या गोवऱ्या एक पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोत या संशोधनाकरता तथा तृतीय पुरस्कार अभिषेक मोडक व अर्जुन माहोरे यांना ड्रोन ॲविक्स या संशोधनाकरता पुरस्कार देण्यात आलाय. अकोला येथील शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात कार्यरत प्राध्यापक गजानन भारसाकळे यांनी दर्यापूर तालुक्यातील माहुली धांडे परिसरात स्वतः स्थापन केलेल्या गोरक्षण संस्था स्थळावर गायीच्या शेणात गोमूत्र, सहज उपलब्ध 2 नैसर्गिक वनस्पती व इतर 2 घटक वापरून हे संशोधन कार्य केलंय. कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर रवींद्र कडू, कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे, माजी कुलगुरू डॉक्टर प्रसाद वाडेगावकर, इन्क्युबेशन विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर स्वाती शेरेकर आदींनी त्यांच्या संशोधनाविषयी जाणून घेतलं. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. हिंदू रक्षा समितीच्या वतीने गोवर्धन भवन, खडपाबांध, फोंडा येथे हिंदू युवक युवतींची जागृती फेरी तसंच जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. हिंदुत्वाचा हुंकार भरण्याकरता हिंदू शेरणी माजी खासदार नवनीत राणा यांना तेथे प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आलंय. माजी खासदार नवनीत रवी राणा या प्रमुख वक्ता म्हणून गोवा येथे विमानाने पोहोचल्याबरोबर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचा सत्कार केला, स्वागत केलं. फोंडा येथे होणाऱ्या जाहीर सभेमध्ये हिंदुत्वाचा हुंकार भरण्याकरता माजी खासदार नवनीत राणा यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आलाय. हिंदू रक्षा समितीच्या वतीने गोवर्धन भवन, खडपाबांध, फोंडा येथे हिंदू युवक युवतींची जागृती फेरी तसंच जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेत प्रमुख वक्ता म्हणून माजी खासदार नवनीत राणा यांना आमंत्रित करण्यात आलं. त्या गोवा येथे विमानाने पोचल्या असता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये नवनीत राणा यांचा स्वागत केलं, सत्कार केला. मागील 7 ते 8 दिवसांपासून जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड शाखा बंद असल्याने खातेदारांच्या ठेवीमध्ये अफरातफरीच्या चर्चेला उधाण आलं. प्रणित मोरे यांच्यासह इतर संचालकांनी कोट्यावधी रुपये घेऊन ते फरार झाल्याची शंका उपस्थित केली जात होती. या प्रकरणी जनसंघर्ष अर्बन निधीच्या संचालकांवर अखेर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. यवतमाळ येथील जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड शाखा बंद असल्याने खातेदारांच्या छातीची धडधड वाढली होती. अफरातफरीच्या चर्चेला उधाण आलं. प्रणित मोरेसह इतर संचालकांनी कोट्यावधी रुपये घेऊन ते फरार झाल्याची चर्चा होती. याबाबत संचालकांकडून कुठलाही खुलासा न मिळाल्याने अनेक ठेवीदार खातेदारांनी पोलीस स्टेशन गाठलं. अनेक तक्रारी दाखल झाल्या. सदर प्रकरणात गुन्हे दाखल करण्यासाठी खातेदारांचा दबाव वाढत होता. अखेर पोलिसांनी चौकशीअंती जनसंघर्ष अर्बन निधीच्या संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड दिग्रसच्या संचालक मंडळांनी ठेवीदारांना 12% व्याजदर तसंच 1 ग्रॅम सोन्याचा शिक्का असं अनेक प्रलोभनं दाखवून ठेवीदारांना आकर्षित करून वेगवेगळे आमिष दाखवून करोडो रुपयांच्या ठेवी जमा केल्या होत्या. 9 डिसेंबर 2024 रोजी जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड कंपनीच्या अनेक शाखा बंद झाल्याने जनसंघर्ष बुडाल्याची चर्चा होती. त्यात सर्व संचालक फरार होते. त्यामुळे काही ठेवीदारांनी दिग्रस व पुसद पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केल्या. या प्रकरणी पोलिसांनी मोरेसह 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सर्वांना नमस्कार. आमच्याकडे 12 तारखेला एक कंप्लेंट आला होता की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे, त्यांचा मेन ब्रांच दिग्रस मध्ये आहे. सोबतच त्यांच्या शाखे म्हणून पुसद, दारवा, नेर, आर्नी, मानोरा आणि कारंजा टोटल 7 ब्रांचेस होते म्हणून कंप्लेंट आलेला आहे आणि त्याच्यावरून माननीय SP सरांना त्यांनी कंप्लेंट दिलेली आहे. आणि पुसदचं एक कंप्लेंट आणि दिग्रसच्या कंप्लेंट वरून आम्ही माननीय SP सरांनी आमच्याकडे चौकशी करायला पाठवले होते. त्याच्यावरून आम्ही चौकशी केली आणि चौकशीमधून काल माननीय SP सरांना आम्ही इन्क्वायरी रिपोर्ट पाठवले आणि इन्क्वायरी रिपोर्ट मध्ये असा निष्पन्न झालेला आहे की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून जे कंपनी आहे त्याच्यामध्ये जे ओनर आणि बाकी जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते
ते परत द्यायला तयार, पैसे परत द्यायला तयार नाही आणि टोटल अंदाजे 44 कोटींची फसवणूक झालेली आहे. आता आम्हाला इन्क्वायरी मधून निष्पन्न झालेलं आहे. त्यावरून आम्ही काल रात्री IPC म्हणजे बँक एक कंपनीच्या उद्घाटन झालेलं आहे 21 मध्ये. त्यामुळे तेव्हापासून डिसेंबर पर्यंत जे झालेलं आहे त्याच्यावरून आम्ही गुन्हे IPC कारणाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. 406, 409, 420, 120 आणि 34 IPC सेक्शन्स प्लस MPID म्हणजे हा एक प्रॉपर्टीचा विषय आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 त्याच्या सेक्शन 3 कलम 3 अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आरोपी म्हणून जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते प्रणित देवानंद मोरे, साहिल अनिल जयस्वाल, प्रीतम देवानंद मोरे, देवानंद लक्ष्मणराव मोरे, जयश्री देवानंद मोरे, अनिल रामनारायण जयस्वाल, पुष्पा अनिल जयस्वाल असा 7 लोकांना आम्ही आरोपी करून चौकशी आणि तपास चालू केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पुढच्या कारवाई SP सरांच्या आदेशाने इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग म्हणजे टोटल रक्कम 44 crores असल्यामुळे पोलीस स्टेशन कडून आम्ही आज SP सरांनी इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आपल्या यवतमाळ मध्ये जे शाखा आहे तिथे ट्रान्सफर होणार आहे आणि एक DYSP लेवल अधिकारी चौकशी करणार आहे. त्या संदर्भाने पुढे जाऊन SP सरांनी आदेश जसा देणार आहे त्याच्यावरून तपास होणार. आणि सर्वांना एक विनंती आहे की दिग्रस्त लोक चौकशी चालू झालेला आहे आणि तपास मध्ये जे निष्पन्न होणार आम्ही करणार आहे. त्यामुळे तुम्ही म्हणजे जितक्या लोक ऑलरेडी कंप्लेंट दिलेल्या आहे त्यांच्या कंप्लेंट आम्ही घेतले आणि त्यांच्यासोबत जे कंप्लेंट दिले नाही त्यांच्या पण आम्ही सर्व रेकॉर्डवर जे आहेत सर्वांचा चौकशी होणार आहे, सर्वांचा तपास कंटिन्यू होणार आहे. तुम्ही परत कंप्लेंट देण्याची काही गरज नाही. FIR दाखल झाल्यानंतर आमचा तपास कंटिन्यू राहणार. अंमली पदार्थांच्या तस्करीला नुसतं उधाण आलं आहे. युवा पिढी व्यसनांच्या आहारी जाते. 4 जण FD ड्रग्ज पावडर घेऊन मुंबईवरून सेवाग्राम एक्सप्रेसने येत असल्याची माहिती मिळताच नागपूर शहरातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचून आधी दोघांना MD पावडर देताना ताब्यात घेतलं. पोलिसांनी 10,70,000चा मेफोड्रोन MD पावडर जप्त केलाय. ड्रग्ज, मोबाईल, गाडी यासह 11,90,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. 4 आरोपींनाही ताब्यात घेतलाय. नागपूर शहरातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या संत्रा मार्केट परिसरात छापा टाकून तब्बल 10,70,000 रुपये किमतीचा MD ड्रग्ज जप्त केला. या कारवाईत 4 आरोपींना ताब्यात घेऊन 20,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल, 1,00,000 रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 11,90,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आरोपी MD ड्रग्ज पावडर घेऊन मुंबईवरून सेवाग्राम एक्सप्रेसने येत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून आधी दोघांना MD पावडर देताना ताब्यात घेतलं. या कारवाईत पथकाने शेख अशफाक उर्फ मस्तान व शेख सत्तार वय वर्ष 32 न्यू माडगेनगर पोलीस ठाणे हुडकेश्वर, दुसरा शेख अखिल शेख खलील वय 37 वर्ष राहणार हसनबाग पोलीस ठाणे नंदनवन, तिसरा आमिर खान अयूब खान वय अंदाजे 30 वर्ष राहणार आसनबाग छोटी मस्जिद गल्ली नंदनवन, चौथा अब्दुल समीर अब्दुल सकूर वय 38 वर्ष राहणार बंगाली पंजाब लेंडी तलाव पाचपावली या चौघांना ताब्यात घेतलाय. तर फुरकान उर्फ फुगी वय वर्ष 25 राहणार कुर्ला मुंबई हा पसार झालाय. चौघांविरुद्ध गणेशपेठ पोलीस स्टेशन येथे कलम 8 क 22 क 29 NDPS ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73,
फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येतोय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार.